पण हे भागवत म्हणजे हे नाशवान नाही आहे. उलट हे आपण ऐकलंय का? गुरुमान सांगत होते, प्रभुपादांना कोणीतरी विचारलं नाही, प्रभुपाद अमेरिकेत चालले ना. प्रभुपादांनी विचारलं, स्वामीजी तुम्ही अमेरिकेला चाललाय का? नाही म्हणे, मी नाही चाललो. हे भागवतम चालले ना, त्यांच्यासोबत मी चाललोय म्हणे. ते भागवत मला घेऊन चाललंय म्हणे तिकडं. किती विशेष गोष्ट आहे. प्रभुपादांनी सर्वप्रथम श्रीमद भागवतमच नेलं सोबत. किती म्हणजे आश्चर्य आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रभुपाद अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, आपण जर तो व्हिडिओ पाहिलाय का? प्रभुपाद आपल्या शय्येवरती आहेत, बिछाण्यावर आणि झोपलेले आहेत, अजून थकून गेलेले आहेत, तरी पण ते भागवताचं भाषांतर करतायत. त्यांचा एक शिष्य श्लोक सांगतो आणि प्रभुपाद त्याच्यावर तात्पर्य सांगतो त्यावेळेस. का बरं? ते पूर्णपणे शुद्ध चैतन्यात होते. शरीर जरी त्यांचं हे झालं तरी पण ते पूर्णपणे कृष्ण भावना माहीत होते. तर त्यामुळं प्रभुपादांनी शेवटच्या क्षणापर्यंत भागवता जसा आश्रय घेतला ना, तसा आपल्याला घेण्यासाठी प्रभुपादांनी काय केलेले, खूप सुंदर संधी प्रदान केलेली. आणि 10व्या या दुसऱ्या स्कंदातल्या 10व्या अध्यायामध्ये परमपुरुष असं शब्द ज्याला प्रतिमच्या विराट पुरुषाचं वर्णन आहे की भगवंत त्या विराट पुरुषाद्वारे, त्या रूपाद्वारे जेव्हा एखादी इच्छा करतात तर ते प्रकट होतं म्हणे. भरपूर उदाहरण दिले. भगवंताला जेव्हा त्या परमपुरुषाला, विराट पुरुषाला जेव्हा गंध होण्याची इच्छा झाली, तेव्हा नासिका, श्वसन, पुन्हा नाक, गंध हे सगळे अस्तित्वात. एवढंच नाही, ते गंध वाहून येणारे वायुदेवता पण प्रकट झाली. म्हणजे आपण सर्वजण त्या भगवंताच्या विराट रूपाच्या आत आहोत. आपण म्हणजे आपण भगवंताच्या शरीरात आहोत. खरं तर एवढे जवळ आहेत भगवंत आपल्या, पण आपल्याला माहित नाही. भगवंताने इच्छा केली की ते घडतं म्हणे, आणि मग ते जीव करू शकतो. भगवंताने इच्छा नाही केली तर ते प्रकट होणार नाही आणि जीवाला पण ते भेटणार नाही, असं म्हटलंय. आणि जीव स्वतंत्रपणे काही कार्य करू शकत नाही. भगवान जेव्हा पाहतात तेव्हा जीव पाहू शकतात म्हणे. जसं सूर्यदेव आहेत, सर्वांची दृक्शक्ती आहे आणि दृश्य वस्तू पण प्रकट होतात. विचार करा, आपले डोळे एकदम चांगले आहेत. आपण डॉक्टरकडनं चेक करून आलेलो आहे, डोळ्यांच्या डॉक्टरकडनं. म्हटलं काय अडचण, तुमचे डोळे एकदम चांगले आहेत, चष्मा वगैरे काय नाही, छान दिसतं तुमच्या डोळ्यांना, काही बिघाड झाले नाही, मोतीबिंदू नाही आहे, कुठला बिंदू नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. पण विचार करा, हे दिवसा आहे सगळं, पण रात्र झाल्यावर ते चांगले डोळे ज्याच्याविषयी त्या डॉक्टरने सांगितलंय खूप सुंदर डोळे आहेत म्हणून, काही त्रास नाही, तुम्हाला वाचण्यासाठी चष्मा पण गरज नाही, लांबचं जवळचं सगळं दिसायचं मला. पण रात्र सुरू झाली की त्याला काही दिसत नाही. म्हणजेच त्याचे एवढे चांगले डोळे, काय झालं बरं त्याचं? आता डोळे गेले, आंधळा झाला, ठीक आहे बाबा, पण डोळे असताना पण आंधळा आहेत की आपण? हे भौतिक कसं आहे, अंधारानं भरलेलं आहे. म्हणून भगवंत आपल्यावर कृपा करण्यासाठी काय करतात, सूर्यदेवाला इच्छा करतात बघायची. कारण त्याला माहिती आहे, मी बघायची इच्छा केल्याशिवाय, मी बघितल्याशिवाय जीव पाहू शकत नाही. कारण जीव हा स्वतंत्र नाही आहे, माझ्यावर अवलंबून आहे. ते जीवाला जाणीव करून देतात भगवंत. आणि मग महान ऋषींनी ज्ञानप्राप्तीची इच्छा केली. ज्ञानप्राप्ती इच्छा करण्यासाठी म्हणजे ऐकलं पाहिजे श्रवण. मग कर्ण, श्रवणशक्ती, श्रवणाची अधिष्ठात्री देवता, श्रवणाचे विषय पण प्रकट झाले म्हणे. आणि खरं तर ते ऋषीमुनी त्यांना काय ऐकायची इच्छा झाली, भगवंताविषयी ऐकायची इच्छा झाली. आपल्याला माहिती आहे की सनातन धर्मामध्ये कान टोचण्याची पद्धत आहे. लहान बाळाला, मुलगा असू दे मुलगी असू दे, बरोबर आहे की कान टोचले जातात. आणि ते कान टोचताना तो कर्णछेदन पण एक संस्कार आहे. त्यावेळेला त्याच्या कानामध्ये कान टोचून झाल्यावर मंत्र म्हणण्यात येतो. काय मंत्र असतो त्याचा अर्थ असा आहे की या कानाने केवळ पवित्र आणि मंगलदायकच गोष्टी ऐकाव्यात, अमंगल काही ऐकू नये, असं त्या मंत्राचा अर्थ आहे. तुकाराम म्हणतात ना, आपण ऐकलं का अभंग, तर ते म्हणतात, पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. त्या डोळ्यात जर पापच पाहिजे तर आंधळा बरा त्यापेक्षा. आणि पुढे म्हणतात, निंदेचे श्रवण नको माझे कानी,
बधीर करून ठेवी मज. या कानांतर मला भक्तांची निंदा ऐकायची असेल, साधू संतांची, काय उपयोग त्या कानांचा. बहिरा असलेलं बरं म्हणे मी. लोक कानाला मशीन लावून घेतात आणि काय करतात, जगातल्या वाईट गोष्टीच ऐकत बसतात. काय उपयोग त्याच्या कानाचा. पुढे ते म्हणतात, पहिलं म्हणतात की डोळ्याचं सांगतात, कानं सांगतात. पुढं म्हणतात की तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, एकटा गोपाळा बडसी. या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला म्हणे. हे नको त्या गोष्टी ऐकणं, नको त्या गोष्टी पाहणं. म्हणे मला हे भगवंता तुझी आवड आहे म्हणे, मला तुला पाहायचं आहे, तुझ्याविषयी ऐकायचं आहे. अशी राधाणीनं छोटी बालिका असताना डोळे मिटलेले होते आणि कीर्तिदा आणि वृषभांना बघितलं, एवढी सुंदर आहे, सोन्यासारखं तेज बाहेर पडू लागलेलं आहे, पण ही म्हणजे डोळे उघडत नाही. आम्ही बोललेलं काय इशारा केला त्याला हालचाल काहीच करत नाही म्हणे. मग तिला आश्चर्य, काय करावं, काळजी वाटू लागली. पण ज्यावेळेला यशोदा माता नंद महाराज छोट्या कृष्णाला घेऊन आले, कृष्ण अजून थोडं धरूनच चालत होते, अजून आधाराशिवाय चालू शकत नव्हते. जे सर्वांचा आधार आहेत ते आधार घेऊन चालतात. आणि ते पाळण्यापर्यंत पोहोचले. पाळण्यातून असं बघितलं तर राधांच्या जवळ आपला चेहरा नेल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य अंगाचा जो सुगंध तिच्या नाकात जेव्हा गेला, तिने ओळखलं, बस म्हणे हेच माझे प्राणधन आहेत. आणि तिने डोळे उघडले आणि पाहिलं, सर्वात प्रथम पाहिलं. कारण गोलोकनाथ तिने म्हटलं होतं, भगवान म्हटले की पृथ्वीवर यायचं आहे आपल्याला, लीला करण्यासाठी. ते म्हणे पृथ्वीवर आल्या त्या भौतिक जगात, भौतिक जग बघू का म्हणे तिथं. मग मी फक्त तुम्हालाच बघणार म्हणतो, तर काही बघणार नाही. ठीक आहे म्हणे. त्यामुळे भगवंत येईपर्यंत तिने डोळे पण उघडले नव्हते. तरी डोळ्याची अशी गोष्ट आहे. आणि स्पर्श ज्ञान आहे. तर भौतिक ज्ञान म्हणजे काय, स्पर्श ज्ञानाची एक विषय वस्तू आहे. कारण स्पर्शाद्वारे ज्ञान मिळतं ना. इतर गोष्टीचं पण इथं स्पर्शाचा विषय आहे. आणि ते तो स्पर्श जो आहे ना, स्पर्शानं आपल्याला कळतं. खरं तर ते स्पर्शेंद्रिय भगवंतानं स्पर्श करायची इच्छा केल्यामुळे आपल्याला कळतं, नाही तर काय कळलं असतं. पाणी गरम आहे की नाही आपण कळतं की नाही हात घेतला. आणि समजा उदाहरणार्थ पाणी थंड असताना आपल्याला गरम लागत असेल, गरम थंड, काय अवस्था होईल आपल्याला कळणं, गोंधळच होईल आपल्याला. दुर्योधनाचा गोंधळ झाला, जमीन आहे का पाणी कळलं नाही, फसला तो, पडला पाण्यातच. तशी अवस्था होऊ शकते. आणि जेव्हा त्या परमपुरुषाची इच्छा होते, काय करायची इच्छा, की वेगळं कार्य करण्याची इच्छा होते, तेव्हा दोन हात प्रकट होतात. मग त्या हाताची नियंत्रक शक्ती, स्वर्गाधिपती देवता इंद्र कार्य प्रकट होतात. म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांवरती वेगळ्या वेगळ्या देवतांचं नियंत्रण आहे आणि त्या देवतांवर भगवंताचं नियंत्रण आहे. म्हणून आपण काय करा म्हणे, भगवान श्रीकृष्णांचं एक नाव माहिती आहे आपल्याला, ऋषिकेश आहे. ऋषिकेश शब्दात दोन शब्द आहेत, ऋषिक आणि इंद्रिय, ईश. ऋषिक आणि ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय आपली, हात पाय नाक वगैरे सगळं ही इंद्रिय. आणि मग ईश्वी स्वामी म्हणजे आपल्या इंद्रियांचे स्वामी कृष्ण आहेत, ऋषिकेश आहेत. म्हणून त्यांचं जर मालकी असेल या शरीरावर, तर त्यांच्या सेवेसाठीच या शरीराचा वापर करावा असं सांगितलेलं आहे. पुढं मग भगवंताला हालचाल करायची इच्छा झाली, ते पायाशिवाय जाणार कसं. मग पाय प्रकट झाले. मग त्या पायापासून भगवंत विष्णू नियंत्रक देव स्वतः भगवंत प्रकट झाले. का, कारण त्यांना माहित आहे, नाम घेता वाट चाली यज्ञ पावलो पावली. भगवंताचं नाम घेतो, पाऊल पण ठेवतो ना, एक एक यज्ञ घडतो त्याच्याकडनं. नाम यज्ञ, नाम जप यज्ञ. त्यामुळं भगवंताच्या त्यांचं चरण प्रकट झाल्यामुळं आपल्याकडं पाय, आणि त्या पायाने आपण चालू शकतो. अहो साधा आपण मंदिराकडे गेलो, धामाकडे जरी चालत गेलो तरी पण नवविधा भक्तीचं जे पादसेवनम आहे ना, पादसेवनम, त्या पादसेवनम विधी केल्याचा लाभ होतो आपल्याला, इतका फायदा. एवढंच कशाला, आपण तुळशी महाराजांची प्रदर्शन काय करताना काय म्हणतो, यानी कानी च पापानी ब्रह्महत्यादिकानी च तानी तानी प्राणशांती प्रदक्षिणा पदे पदे. म्हणजे यानी कानीच्या पापानी म्हणजे जे काही पापानी म्हणजे पप्पा मम्मी पापा नाही त्याच्यात,
पापाने म्हणजे अनेक पाप, खूप त्यांची काही पाप घडलं असेल तानी प्रणशक्ती नष्ट होईल. काय केल्यामुळे म्हणे प्रदक्षिणा पदे पदे. हे तुलसी देवी, तुमची प्रदक्षिणा करताना एक एक पाऊल ठेवून आम्ही जे प्रदक्षिणा करतो त्या प्रत्येक पावलाकडे काय म्हणणार म्हणे सगळं पाप नष्ट होणार होत आहे. तर म्हणून त्या पायाचा उपयोग करण्याचा किती फायदा आहे बघा. पण लोक ते पायाने कुठं कुठं चालतात काय सांगता येत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे हे पाय इथं प्रभात म्हणतात म्हणून पदोपदी यज्ञकर्म करावे लागतील म्हणून. म्हणजे भक्ती करताना त्याचं प्रत्येक पाऊल काय असणार आहे यज्ञच होणार आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे की या भौतिक जगात आपलं पुनरुज्जीवन करून तसं एखादं मंदिर पडलं असेल घर पडलं असेल काय करतात त्याला जीर्णोद्धार म्हणतात. तसं जीव काय झालेला आहे पूर्ण भौतिक जगात पडलेला आहे खाली. आता त्याला परत काय केलं पाहिजे त्याला आता उभं केलं पाहिजे चांगलं असं. त्यासाठी काय केलं पाहिजे भगवंताने काय केलेलं आहे ही सृष्टी बनवलेली आहे जेणेकरून या सृष्टीतल्या वस्तूचा उपयोग करून भगवंताला प्रसन्न करून पुन्हा भगवंताकडे जायचं यासाठी सृष्टी बनवली भगवंताने. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आता सृष्टी बनवलेली आहे मग सृष्टी वाढली पण पाहिजे ना जीव पाहिजे त्याच्यामध्ये. मग जीव वाढणार कशामुळं कशावरून आध्यात्मिक जीव वाढणं कमी होणं होत नाही. तिथं दिव्य आहे तिथं सगळं. इथं म्हणजे जीव वाढत नाहीत पण वेगळे शरीर मिळत जातात त्याच्या कर्मानुसार. आणि ते शरीर कशामुळे मिळतात म्हणे स्त्री पुरुषाच्या संयोगातनं. आणि म्हणून इथं प्रभात म्हणतात की तो श्लोक नाही कोट केला म्हणतात अर्थ असा आहे की भगवान म्हणतात की गीतेमध्ये धर्माविरुद्ध कामोस्मी भरतर्ष म्हणजे मी धर्माला अनुसरून जो काम आहे धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्ष. धर्माला अनुसरून जो काम आहे तर तो मी आहे म्हणून. कारण म्हणून भक्त काय करतात ते कृष्ण भावनाभाव संततेनं जन्म देतात. का बरं कारण त्या ठिकाणी ते काम स्वतः काय करतात भगवंत त्या ठिकाणी भक्तांना तिथे पाठवतात कारण ते भक्त असल्यामुळं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की फार महत्त्वाचा मुद्दा एक आहे की त्याच्यात मल विसर्जन करताना सुद्धा म्हणे मित्र नावाची देवता तिथं कार्य करते. म्हणजे आपण मल त्याग करणं पण आपल्या हातात नाही. म्हणजे मग किती आपण नियंत्रित आहोत आणि आपण काय करतो आपण नियंत्रित समजत नाही नियंत्रण समजतो मी नियंत्रक आहे मी करतो. काय करू शकतोय आपण सर्व कारणम. समजा म्हटलं आता हे सगळं लिहून काढू लागलो आणि लाईट गेली काय लिहिणार तिथं. डोळे पण आहेत चांगले पेन आहे कागद सगळं आहे पण लिहिणार काय कसं शक्य आहे. त्यामुळं आपण आपल्या सामर्थ्यावर अहंकार मिळवणं अहंकारी होणं ही चुकीची गोष्ट आहे. उलट खरं तर हे सगळं भगवंताने दिलंय मला त्यामुळे त्यांच्यासाठी मला वापरायचा असा भाव ठेवला की झालं त्याची काय होणार या भौतिक जगातनं सुटका होणार. त्यामुळे प्रत्येक जीवानं हाच विचार करायला की मी भौतिक जगात का आलोय बरं. आणि भौतिक जगात सुटण्याचा काय उपाय हाच आहे भगवंताची भक्ती करणं त्यांचं नामस्मरण करणं. आणि हे केल्यामुळे काय होणार आहे तो हळूहळू भगवंत तसं ते आहे ना ती भक्तीला त्या बीज पेरलं जातं हृदयात त्याच्या. आणि ते बी पेरल्यामुळे काय हळूहळू जेवढं अधिक श्रवण करू जेवढं कीर्तन करू अध्ययन करू तेवढं काय होणार त्यातनं हे बाहेर येणार. ते बी पेरलं ना भक्तीचं बीज तिथनं वेल वाढत सगळं ब्रह्मांड भेदत कुठं जाणार कुठं प्रवेश करणार माहिती ती वेल गोलोक वृंदावन प्रवेश करणार. आणि जेव्हा भगवंताच्या चरणी पोचेल ती वेल तोपर्यंत त्या वेलीला फळं लागलेली असणार. आणि ते फळ म्हणजे कुठलं आहे कृष्ण प्रेमाचं ते फळ. म्हणजे ती वेल पोचली गोलोक वृंदावनामध्ये हा भले इथंच आहे इथं असलं तरी पण त्याला काय अनुभव होणार आहे मी इथं नाही आहे कुठं आहे तिथंच आहे भगवंताकडे 24 तास. तो कुठल्या भावनेत राहणार ते गाव वगैरे भौतिक जग जरी असलं तर त्याला सतत 24 तास भगवत धामच दिसणार भौतिक काहीच दिसणार नाही. म्हणजे अशा स्तरावर येणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा श्रीमद भागवत आपण काय करू आपल्या हृदयाशी नुसतं ग्रंथ धरून ठेवायचं नाही आहे चांगले धरून ठेवले पाहिजे पण त्याच्या आतलं जे आपण आता वाचायला येतोय एवढ्या आपण मोठ्या संख्येने येत आहे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं गुरु महाराज प्रभुपाद खूप प्रसन्न आहेत. त्यामुळंच भगवान पण प्रसन्न होतात. तर एवढं मेहनत घेऊन प्रभुपाद लिहिलेलं आहे आणि आपल्याला त्याची खरीच जाणीव आहे. म्हणून आपण नियमितपणे काय करताय येऊन या कक्षेत सहभागी होत आहे जेणेकरून
आणि त्यामुळे आपल्याला अधिकाधिक भक्तांना जोडल्यामुळे काय होईल की त्यांना पण तो लाभ होईल. फक्त आपल्यापुरतं नाही. एखादा माणूस समजा त्याला खायला काहीच नाही, चटणी भाकरी खातोय रोज, पण कोणीतरी सगळं राजभोगच आणून दिलं त्याला, खा म्हणे एवढे पदार्थ हे ते सगळं दिलं त्याला, तो काय करणार? खरं तर त्याच्या हृदयात जीवांविषयी कळवळा असेल, तो काय करणार? अरे मी चटणी भाकरी खात होतो आतापर्यंत आणि मला हे पक्वाने मिळालेलं आहे, तर बाकीचे पण बरेच चटणी भाकरी खाणारे लोक आहेत, त्यांना पण दिलं तर त्यांना किती बरं वाटेल. मी एकटाच काय खाणार म्हणे, उलट त्यांना दिल्याचा जो आनंद आहे तो मला कधी मिळणार? मी एकटं खाऊन मिळणार नाही, त्यांना दिल्यावर मिळणार. तेव्हा स्वतःही घेत असतो पण इतरांना पण वाटतं, त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे त्यांना कळतं त्या पक्वान किती चांगलं आहे म्हणून. तसं आपण हे भागवत आपल्या घरापुरतं नाही, आपल्यापुरतं नाही, आपण ते वाटावं. म्हणून आता भाद्रपद पौर्णिमा येणार आहे. त्या भाद्रपद पौर्णिमेला शुकदेव गोस्वामींनी 5,000 वर्षापूर्वी भागवत सांगितलं, त्याचा तो 7वा दिवस होता. 7वा दिवस. त्या 7वे ते म्हणतात, जो कोणी भाद्रपद पौर्णिमेला हे भागवत देतो इतरांना, तर त्याचं स्थान गोलोक वृंदावनामध्ये फिक्स होतं निश्चितपणे. तर त्यामुळे आपण प्रयत्न करा, स्वतःसाठी घ्या, इतरांना पण प्रेरित करा, घ्या म्हणून संपर्क करा आमच्याशी. जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त भक्त आपल्याला माहिती आहे का, यावर्षी संपूर्ण विश्वामध्ये किती, भारतामध्ये 1,00,000 भागवतम सेट वितरित करण्याचा संकल्प घेतला गेलेला आहे त्या भाद्रपद पौर्णिमेपर्यंत. आपण त्या 1,00,000मध्ये 1,08,000 असं केले. त्याच्यामध्ये आपण पण भाग्यवान बनून आपल्यापैकी मला वाटतं बऱ्याच जणांकडे भागवतम नसावेत अजून, तर आपण आवर्जून घ्या भागवतम. जेणेकरून काय होईल, आपल्याला पुढं व्हावं. अध्ययन करा, आता दुसरा स्कंद संपला, पण तिसरा सुरू होईल, त्यामुळे तो त्याच्या आधीच आपण काय करा, प्रयत्न करा. खूप धन्यवाद सर्वांचे. आपण उत्साहानं, श्रद्धेनं, भक्तीनं या भागवत विद्यापीठाच्या अंतर्गत भागवत अध्ययनामध्ये सहभागी होता. आपल्याला वाचायला मिळेल न मिळेल, पण आपण काही जण बस मिळू द्या नाही मिळू द्या, आम्ही येणार, आणि मिळालं तर चांगलंच आहे, आणि मिळणार नाही असं पण मिळणार तर. आता आम्ही एक खूप चांगली व्यवस्था करू लागलो. आमचे शेतची प्राण गौरवजी प्रभू ते बरंच हे करतात रोज, म्हणजे सर्वांना संधी भेटावी म्हणजे या दृष्टीनं. तर आपल्याला निश्चितच संधी भेटेल जे जे इच्छुक आहेत त्यांना. धन्यवाद पुन्हा एकदा. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. ताई गौतमी हरि हरि बोल. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे